नवी मुंबईच्या कामोठ्यात दिनांक 22 जून रोजी रविवारी सायंकाळी एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली। एका मद्यधुंद कार चालकाच्या बेफिकीर वागणुकीमुळे अनेकांना नाहक भुर्दंड सोसावा लागलाय। केवळ दैव बलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही। कामोठे सेक्टर 6A येथील सरोवर हॉटेलच्या समोर ही घटना घडली। MH02 BG6723 नंबरच्या मारुती SX4 कारनं एका महिलेला जोरात धडक दिली। धक्का दिल्यावर ही गाडी तिथेच थांबली नाही, उलट गाडी आणखी वेगात पुढे नेण्यात आली आणि पार्किंग मधील इतर वाहनांनाही धडक देण्यात आली। या धडकांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता। जखमी महिलेला तात्काळ MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं। यावेळी संतप्त नागरिकांनी प्रसंगावधान राखत गाडी अडवली, चालकाला बाहेर ओढलं आणि त्याला चांगलाच दिला। त्यानंतर पोलिसांना कळवून कार चालकाला कामोठे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। सध्या आरोपी विरोधात पुढील कारवाई सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं केवळ कायद्याविरोधात नाही तर ते जीवघेणं देखील ठरू शकतं। त्यामुळे या कार चालकावर तात्काळ कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। 2 मिनट पीछे कर दिया। ये देख। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।